सौमित्राचनी गिरा गजरे दुम दुमली गिरी कंदरे डळमळली मेरूची खरे धरा भारे कापत जय श्रीराम. लक्ष्मणानं सिंहनाद केलेला आहे. आवेश लक्ष्मणाला आलेला आहे. माझ्या रामाचा काटा काढण्यासाठी भरत शत्रुघ्न रामाचीच सेना घेऊन आलेत. रागाला लक्ष्मणाला सैन्याच्या समोर येऊन उभा राहिले आणि मोठ्यानं घंटा नाद केला, सिंहनाद केला की चौदिशा या ठिकाणी दुमदुमल्या गेल्या. आधीच शेष अवतार श्रीरामवीर हे कोपला थोर नेत्री ज्वाळा निगती दुर्धर तव सुर नर कापती जय. शेषाचा अवतार असणारा लक्ष्मण क्रोधायमान झालेला आहे. डोळ्यातून ज्वाळा निघू लागलेल्या आहेत, अग्नी निघू लागलेला आहे. आता कुणाचंही काही खबर नाही. खात्री सर्वांनी झाली. सर्वजण भयभीत होऊ लागले. सन्मुख देखोनी सौमित्रासी सेना सैनिक कासावीसी परस्परे बोलती येरासी आहा अमसी स्वामी होय जय श्रीराम. संकट पडलं गेलं. लक्ष्मण समोर आलेला आहे. सर्वांना मारायचा विचार केलेला आहे. पण ज्या वेळी अयोध्येतील सैन्यानं समोर पाहिलं की आमचा लक्ष्मण आहे, आमचा मालक आहे, आमचा राजा आमच्या समोर उभा आहे, सैन्याला कळेना गेलं नेमकं काय करावं. जैसा भरत आणि शत्रुघ्न तैसेच श्रीराम आणि लक्ष्मण येथे कोणाशी झुंजेल कोण विषमपूर्ण वडवले जय श्रीराम. प्रत्येक सैन्याला प्रश्न पडला. जसा भरत तसा राम आहे, जसा शत्रुघ्न तसा लक्ष्मण आहे. मग आता युद्ध करायचं कोणासमोर? समोर तर लक्ष्मण उभा आहे, हातामध्ये धनुष्य घेतलेलं आहे, सिंहनाद लक्ष्मणानं केलेला आहे आणि पाठीमागे भरत शत्रुघ्न. नेमकं काय करावं सैन्याला समजेना गेलं. पुढे झुंजता स्वामीचा बाण मागे पळता उन्हे पडे सुमित्रे सचिला धनुष्य बाण काय आपण करावे सैन्याला समजेना गेलं. समोर तर लक्ष्मण उभा आहे, हातामध्ये धनुष्य घेतलेला आहे, सिंहनाद केलेला आहे, आरोळी ठोकलेली आहे. सर्वांना दाखवतो म्हणत लक्ष्मण पुढे. नेमकं करायचं काय? जसा राम आहे लक्ष्मण आहे तसे भरत आणि शत्रुघ्न आहे. जसा आपला राजा भरत आहे तसाच राजा राम आहे. नेमकं करायचं काय? आम्ही क्षत्रिय आहोत. क्षत्रियानं पाठ दाखवायची नाही. समोर जावं तर राम लक्ष्मण आहे, पाठीमाग आज्ञा भरत शत्रुघ्नाची आहे. नेमकं करायचं काय? सैन्याला समजेना गेलं. राहिली श्रीरामाची बेटी युद्ध मांडले उठा उठी सरली सम्रागाची गोटी शस्त्रे पोटी घालावी. सैन्याने विचार केला आम्ही नेमकं आता काय करावं. आम्ही तर रामाची भेट घ्यायला आलोय, रामरायाचं दर्शन घ्यायला आलोय, रामाला अयोध्येला घेऊन जायला आलोय. पण झालं विपरीत. आम्ही सैन्य घेऊन जातोय तेवढ्यामध्ये लक्ष्मण सम्मुख आलेला आहे. मोठ्याने गर्जना लक्ष्मणाने केलेली आहे. नेमकं आता करायचं काय? पाठीमागे तर जाता येत नाही. क्षत्रिय धर्माला कलंक लागेल. धर्माप्रमाणे वागणारी माणसं आहेत. विचार काय केला? पाठीमाग जायचं नाही, कलंक लागून घ्यायचा नाही. मेलं तरी चालेल. जी सर्व शस्त्रे पोटी घातली, लपून ठेवली आणि सैन्य जाऊ लागलं. सन्मुख झुंजता स्वामीजी तुटी संग्रामी देव नये पाटी शास्त्र धर्माची अटक मोठी शस्त्र पोटी घालावी. सैन्याने विचार केला जी शस्त्र आहेत ती आपण पोटी घालू, लपून ठेवू किंवा समोर धरू. युद्ध खेळायचं नाही. समोर लोक नाहीत, समोर आमचाच लक्ष्मण आहे, आमच्याच रामाचा भाऊ आहे. त्याच्यावर आम्ही शस्त्र चालवणार नाही. आणि दुसरी गोष्ट, पाठीमागे भरत आणि शत्रुघ्न आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही अपमान होऊ देणार नाही. त्यांचं सुद्धा आम्ही वचन पाळल्याशिवाय राहणार नाही. विचार सर्व सैन्यांनी केला. आता श्रीराम दिसे दृष्टी विचाराची कुंडली गोष्टी
छात्र धर्माची अटक मोठी छत्रपोटी घालावी. राम दिसेना गेला, विचार थांबला गेला. जो नित्य विवेक आहे, जो सात्विक विचार आहे, तो विचार या ठिकाणी थांबला गेला. गैरसमज निर्माण झालेला. लक्ष्मणाला राग आलेला आहे, सैन्य घेऊन भरत आलेला आहे. मनामध्ये गैरसमज कोणता आहे? हा भरत, हा शत्रुघ्न मला आणि रामाला मारून अयोध्येचं राज्य भोगण्यासाठी आलाय. हा गैरसमज या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि या गैरसमजामुळे विवेक संपलेला आहे, बुद्धी संपलेली आहे, विचार संपलेला आहे, तादात्म्य संपलेलं आहे. अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. कोणी श्री सौमित्राचा सिंहनाद श्रीराम झाला सन्नद दारुण मांडिलीचे युद्ध म्हणून सक्रोध चालिला. राम आणि लक्ष्मणाला काय सांगितलंय? लक्ष्मणा, अरे सेनेचा आवाज येतोय, कुणाची बघ, एवढंच फक्त रामाने सांगितलं. लक्ष्मणाचा आवाज आला, लक्ष्मणाचा सिंहनाद आला, धनुष्याचा टनत्कार ऐकू आला. रामाला कळलं काहीतरी विपरीत घडायला लागलंय. नेमकं काय झालंय बघण्यासाठी राम येऊ लागले. राम योद्धा निरीक्षी नैना तव देखे दशरथ सेना. मग तो म्हणे का लक्ष्मणा आपण युद्ध केवी. राम लक्ष्मणाच्या दिशेने येऊ लागले. काय झालंय बघावं. शत्रू आला असेल, काटा काढावा, हातामध्ये धनुष्य घ्यावा, विचार रामानं केला. बाहेर आले राम, समोर बघितलं दशरथाचा ध्वज, म्हणजे अयोध्येचा ध्वज. म्हणजे सेना कुणाची? अयोध्येची. अयोध्येची सेना समोर पाहिली गेली आणि लक्ष्मण पाहिला समोर आडवा, असं करू हातात धनुष्य बाण. रामाला म्हटले, लक्ष्मणा थांब थांब थांब, काय करतोय, विचार कर. आमची सेना, आमचे प्रधान, आमचे बंधू भरत शत्रुघ्न, तुझ युद्धाचे काय कारण, निर्वण बाण का घेसी. लक्ष्मणा हातामध्ये बाण घेतलेला आहे, कारण सांग. धनुष्य घेतलेला आहे, कशासाठी? अरे समोरची सेना लोकांची नाही, माझी सेना आहे, तुझी सेना आहे. समोर आपला भाऊ असणारा भरत आलेला आहे, शत्रुघ्न आलेला आहे. हे जे मंत्री आहेत, हे जे सैन्य आहे, या सैन्यामध्ये घोडदळ असू दे, पायदळ असू दे, हत्तीदळ असू दे, हे सर्व सैन्य आपलं, तरी सुद्धा तू हातामध्ये धनुष्यबाण घेऊन उभा आहे. नेमका कारण सांग. राम बोलू लागले, मित्र म्हणे रघुनंदना, सन्नत बाय करून सेना. परत आला असे वना, आम्हा दोघ जना मारावया. लक्ष्मणाने बोलायला सुरुवात केली. रामा, तुम्ही बोलू नका, तुम्हाला माहित नाही हा जो भरत आहे सैन्याच्या मागे लपलाय आणि काय केलंय, सनद्ध सेना पुढे केली आहे. तुम्हाला आणि मला मागण्यासाठी आपल्या भरताने रामा सेना पाठवली आहे. ही सेना आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. रामरायाला लक्ष्मण बोलू लागले, माझ्या रुक्मा पुंख बाणी मारीन वीराच्या श्रेणी. भरत शत्रुघ्न पाडीन रणी, रुधिर धरणी नानीन. माझा काही पण असू द्या, तुम्हाला मावायला सोसत नाही. मला मावायला आली असती, मला वाटलं नसतं, पण माझ्या मला मावायला भरतानं सेना आणली. येऊ द्या म्हणले, बघू किती ताकद आहे. ज्यावेळी मी माझ्या बाणाचा वंशाव करील, ज्यावेळी मी माझ्या बाणाचं सामर्थ्य दाखवेल, बघू कुणाच्यात सामर्थ्य. सर्व सेना मी एकटा मारील. रामा, तुम्ही भिवू नका. जो श्रीरामादी दे संताप, बंधू मारता नाही पाप. श्रीराम कार्याता साठोप पाहे प्रताप रणरंगी. रामाचा काटा काढण्यासाठी आलेला भाऊ चांगला नाही, वाईट आहे. जर मी भरताला मारलं, रामा मला पाप सुद्धा लागणार नाही, कारण अधर्माच्या मार्गाने भरत चाललेला. 14 वर्ष राज्य तुम्ही भरताला दिलं, तरी सुद्धा हाच भरत
लोभासाठी स्वार्थासाठी तुम्हाला मारण्यासाठी इथं आलाय. मी भरताला सोडणार नाही लक्ष्मण विचार करतोय. मी तव तुझा अनन्य भृत्य जवळी असता जीवे जितो कैसेने तुझ मारील परत करीन घात समस्ताचा. हा पट्ट्या जिवंत आहे आणि जोपर्यंत लक्ष्मण आहे जोपर्यंत पाठीमागे असणारा भाऊ आहे रामा तुम्ही भ्यायची गरज नाही. जोपर्यंत मी आहे तुम्हाला काहीही होणार नाही. सैन्य येऊ नाहीतर राक्षस येऊ नाहीतर देवी येऊ देवता येऊ कुणालाही तुम्हाला हात लावू देणार नाही रामा. लक्ष्मण बोलू लागला. ऐसे बोलून लक्ष्मण करीला निघाला युद्ध कंदन तव श्रीरामे धरीला धावून म्हणे असे आपण करू नये. रामाला कळून चुकलं आता काय आवरायचं नाही. लक्ष्मण रामाला ओरडला की रामा तुला मारायला आलीत मी याला ठेवीत नाही. लक्ष्मण आवेशानं पुढे जाणार पळतच राम मिठी वाजली. थांब 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 लक्ष्मणा थांब थांब थांब. काय करतो आपली वाजताय ती कशाला मारतोय. त्याचे युद्धाशी आले कोण नाही तीही सोडीला बाण तव वरी जाणं आपण युद्ध दारुण करू नये. सांगितलं विवेक संपलेला आहे विचार संपलेला आहे गैरसमज निर्माण झालेला आहे. लक्ष्मणला थांबवलं. लक्ष्मणा थांब 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 डोकं जरा शांत कर. लय रागावलं. काय झालंय मग तू म्हणतोय ना मारायला सैन्य आलंय दाखव बघ त्यांच्या हातात शस्त्र कुणाच्या हातात. तुला मारायला आले की मान्य करतो कोणाच्या हातामध्ये शस्त्र दाखव. अरे बाबा त्यांनी शस्त्र लपवलेले आहेत पोटामध्ये घातलेले आहेत आणि तू म्हणतो की मारायला आले. नीट बघ आणि मग विचार कर. राम लक्ष्मणला बोलता. लक्ष्मणा तुझला काय झाले त्याचे भय सांगायचे बोले भरत आमुचे तानुले सैन्य आले ते आमुचे. अरे बाबा लक्ष्मणा समोरचा सैन्य लोकांचं नाही. अरे भरत आमच्यासाठी तांदूळ आहे माझा बाळ आहे माझा लहान भाऊ असणारा भरत या ठिकाणी आलेला आहे आणि तू खुशाल का त्याला मागायला चाललाय. विचार कर. येते पारके आहे कोणाचा घेऊ पासी प्राण युद्ध करीन मनसी दारुण हे मूर्खपण क्रोधाचे. अरे लक्ष्मणा मारायचं म्हणतोय कोणालाही जीवन ठेवायची नाही भाषा करतोय. अरे पण समोर कोणही बघ कोण लोकांच आहे का बघ कोण शत्रू आलाय का बघ. अरे पण आपलं सैन्य आहे माझं सैन्य आहे तुझं सैन्य आहे आपला भरत आहे आपला शत्रू नाही आणि खुशालला का मावायला चालला. शांत हो आणि विचार कर. भरत आम्हाशी पूर्वीपासून विरुद्ध बदला नाही स्वप्न तो वडील वना येऊन हे मिथ्यावानी जल्पसी. लक्ष्मणा जागृती स्वप्ती आणि सुसुप्ती तीन अवस्था आहेत माणसाच्या. स्वप्नात सुद्धा हा भरत मला मारायचा विचार करू शकत नाही. विश्वास आहे बाबाबद्दलचा. अरे माझा भाऊ वाईट नाही. अरे माझा भाऊ बघत नसला नाही. जग वाईट असेल मला देणं घेणं नाही पण माझा भाऊ चांगला आहे विश्वास मला आहे. लक्ष्मणाला थांबवलं. अरे बाबा स्वप्नात सुद्धा भरताला माझ्याविषयी वाईट विचार येणार नाही. क्रोध सोड राग सोड. येते काय धरची धनुष्य बाण कोणावरी घेतो शिखर गवड भरत माझा जीव प्राण त्यावरी निर्वाण करू नको. अरे निर्वाणीचं युद्ध तू पुकारलेलं आहे कुणावर बाण चालवायचा आहे भरतावर. अरे भरत माझा जीव की प्राण असणारा भरत आहे माझा पाठीराखा असणारा भरत आहे. त्या भरताला जर काय झालं मी सुद्धा जगणार नाही. लक्ष्मण कशाला राग धरतोय. सैन्य आमचे अंकित त्याचा तू करू नये घात क्रोध सांडोनी होई शांत एक वचनार्थ पै झाला. लक्ष्मणाचे समोरचं सैन्य आहे तुला वाटतंय भारताने लावलंय पण नाही. ते सैन्य आपलं आहे आपल्या अंकित आहे.
जेवढं प्रेम त्या सैन्याचं भरत आणि शत्रुघ्नावर आहे तेवढंच आज सुद्धा ते आपल्यावर प्रेम करतात. तुझ्यामधील राग सोड, तुझ्यामधील जो अविचार आहे तो अविचार सोड, काही समज बाजूला सांग. लक्ष्मणाला एखादे राम बोलू लागले, भरत वदील मला गुणी हा भय संकोच तुझे मोहनी, भरतापासून विरुद्ध करणी जागृती स्वप्नी घडेना. लक्ष्मणा लक्ष्मणा लक्ष्मणा, आणि तुझ्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे, ग्रह निर्माण झालेला आहे की हा भरत रामाला मारायला आला. पण नाही, आणि माझा भरत वाईट नाही. स्वप्नामध्ये सुद्धा भरत माझ्याविषयी वाईट विचार करणार नाही, मला मारणार नाही. लक्ष्मणा शांत हो. लक्ष्मणा तुझ नाही ज्ञान म्हणून होसी क्रोधायमान, तुझ मी सांगेन मुळीची खून ते सावधान अवधारी. अरे लक्ष्मणा तू अज्ञान आहेस, लहान आहे लक्ष्मणा तू, तुला प्रत्येक गोष्ट माहित नाही. कसं झालंय नेमका भरत आणि माझा एवढा जीव कसा, मीच सांगतो ते सुद्धा एक पिंडाचे नित्य भरत आणि मी रघुनाथ, तू भरताचा करिता घात मजही अनर्थ होऊ पाहे. अनर्थ करू नको, अविचार सोडून दे. मी आणि भरत एकाच पिंडाचे आहेत. आपल्याला माहितीये कथा होऊन गेली, प्रसादाचे 3 भाग झाले. कैकेयीच्या वाट्याचा निघून गेला, घावीनं हल्ला तिकडे हनुमंताला पोचला. पण जो भाग कौशल्यला आला त्या भागाचा अर्धा तुकडा अर्धा भाग समभाग करून कैकेयीला दिला. ज्या भागाचा राम आहे त्याच भागाचा या ठिकाणी भरत आहे. आणि जर भरताला काय झालं, मला सुद्धा काहीतरी भरत आणि मी जीवकी प्राण जुडवा पिक्चर बघितला तशी अवस्था. हा आम्हा दोघाचा एक प्राण या लागी विरुद्ध वचन, भरतानं बोलावे आपण माझी शिकवण मानावी. म्हणून लक्ष्मणा मी जी बोलतोय ते ऐक. भरत माझा जीवकी प्राण आहे. भरत मला स्वप्नात सुद्धा मारणार नाही. मनातील विचार सोड. विरुद्ध जे बोलचे भरता ते चढेल माझी यावता, ऐसे जाणूनी तत्वता विरुद्ध वार्ता न वदावी. लक्ष्मणा भरताला विरुद्ध बोलू नको. मी आणि भरत वेगळे नाहीत. जर तू भरताला येणं वाईट बोलला मला सुद्धा लागेल. जर भरताला काय झालं मला सुद्धा काहीतरी होईल. म्हणून लक्ष्मणा शांत हो. रामराया पुन्हा पुन्हा बोलता. याची बरी का ज्ञान बुद्धी देखता गा भगवान, विरुद्ध न बोलती वचन समाधान तेने त्यासी. अरे बाबा बाबा लक्ष्मणा शांत हो शांत हो शांत हो. विरुद्ध बोलू नको. जर तू भरताला काय केलं, भरताला काय बोललं माझ्यापर्यंत येऊन पोहोचताय. म्हणून बाबा शांत राहा. आणि एक आहे चिन्ह आम्हा चौघाचा एक प्राण, तेही सांगेन लक्षण सावधान अवधारी. हे झालं लक्ष्मणा ठोकर. पण अजून एक बारकावा सांगतो नीट ऐक. पुत्रष्टी याग करी दशरथ ऋष्य शृंग करतात येतो, एक ताट पाय स्वयुक्त दिदले निश्चित अग्निपुरुषे. त्याला कथा माहिती. लक्ष्मणाला थोडक्यामध्ये रामराया सांगू लागलेले ऋषी शृंगाराई पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करून घेतलेला आहे. आणि त्या यज्ञामधून प्रसाद या ठिकाणी आलेला आहे, पायास या ठिकाणी आलेला आहे. त्याचे केले 4 भाग, एका पिंडाचे आम्ही दोघ, सापत्न भागाचा विभाग
विकल्प दोघा आम्हा नाही. अरे बाबा, त्या प्रसादाचे 4 भाग केले. एका भागाचा मी, त्या भागाच्या दुसऱ्या भागाचा भरत, आणि राहिलेल्या भागाचं तू आणि शत्रुघ्न. आपल्या चौघामध्ये कसलाही फरक नाही. मला सांगा, खिरीचा एवढा खिर, किलोभर खिर चौघांना वाटायचे, चौघांना समान दिली. खिरतीच आहे ना. लक्ष्मणा, तुझ्यामध्ये, भरतामध्ये, माझ्यामध्ये आणि शत्रुघ्नामध्ये कसलाही भेद नाही. प्रथम पायसाचे 3 भाग, घारीने नेला कैकईचा भाग. 2 भागाचे केले 4 भाग, ते आम्ही चौघे एक पिंडी. आता तुला वाटतं मी मला 4 भाग केलं, पण राहण्यात दशरथाला 3. त्याच्या आधीच सांगतो म्हणले. प्रसाद या ठिकाणी आला, त्या प्रसादाचे 3 भाग केले. एक कैकेयीला दिला, एक कौशल्याला दिला, एक सुमित्रेला दिला. गावीला प्रसाद या ठिकाणी नेला आणि राहिलेल्या 2 भागाचे 4 भाग झाले. 5वा भाग घारी नेत ते नेती झाली शाप. हनुमान, श्री अंजनी जन्म प्राप्त भाग उदरात तिच्या. आपल्याला वाटतं रामाला हनुमान माहित नव्हतं किशकिंधा काढत भेट झाली नाही. लक्ष्मणाला रामाचे तुम्ही बोलू लागलेले. लक्ष्मणा लक्ष्मणा लक्ष्मणा, हे झाले आपल्या 4व्या भागाचं. पण जी मोठाच्या मोठा एक भाग होता, आपण 4 सोडून 5वा भाग, तो भाग घावीला या ठिकाणी घावीने झडपला, घाव मुक्त झाली आणि तोच भाग अंजनीनं सेवन केलं. त्या भागाचा जाणं निश्चित जन्म पावला हनुमंत. या लागी म्हणती अंजनी सुत, वायू सुत तोही एके. आणि त्या भागाचा, अख्ख्या भागाचा हनुमान झालाय. आणि माणसं म्हणून म्हणते अंजनी सुत, का तर अंजनीनं प्रसाद या ठिकाणी घेतला आणि अंजनीच्या पोटी रत्न आलं. त्या रत्नाला हनुमान म्हणतात. तो हनुमान सुद्धा लोकाचा नाही. अंजनी उदरी भाग संपूर्ण, यज्ञ परुष जाण आपण. तीस विचारला त्याचा प्राण, वायुनंदन या हेतू. वायुनंदन हनुमान आहे. या हनुमंताचा जो भाग आहे तो सुद्धा आपल्या प्रसादामधून निर्माण झालेला आहे. अशा प्रकारची कथा रामराया लक्ष्मणाला सांगतात. अर्ध भागे आम्हा जन्म प्राप्त सगळ्या भागाचा हनुमंत. या लागी तो बळे अद्भुत, तीही लोकात अतुर्बळी. आणि लक्ष्मणा एक सांगू, हनुमंताकडे लय ताकद आहे, लय ठिकाण. कशामुळे माहितीये का? आम्ही तू असू दे, मी असू दे, भरत असू दे, शत्रुघ्न असू दे, अर्ध्या भागात निर्माण झाला. 3 भाग झाला. अर्ध्या भागातनं तू, अर्ध्या भागातनं शत्रुघ्न, अर्ध्या भागातनं मी, अर्ध्या भागातनं भरत. आम्ही पण जो हनुमंत आहे का पट्ट्या, अख्ख्या भागाचा आहे. अख्खा प्रसाद या ठिकाणी अंजनी मातेनं खाल्लाय, म्हणून बलशाली बलवंत हनुमान झालाय. हा एक पिंडीचा 5वा का, सुमित्र तुझ असा वाटाऊ का. भेटेल 5वाच का, हनुमंत दे का सहकारी. आणि लक्ष्मणा तुला का सांगतोय, माहित असावं. का माहित असावं, पुढं आपली आणि हनुमंताची भेट होणार आहे. पिंड भागाचे गुह्य ज्ञान ते मी जाणे, श्री रघुनंदन. वेदशास्त्र अटक पूर्ण, मी हे कथन सांगितले. वेदशास्त्राचं ज्ञान, अशा प्रकारचं कथन सांगितलं गेलं. ग्रंथ करते सांगू लागले. ऐकोनी श्रीरामाचे वचन, लक्ष्मण झाला विस्मय. पण म्हणे आम्हा चौघाचा एक प्राण, भरत शत्रुघ्न भिन्न नव्हे ती. या ठिकाणी लक्ष्मणानं ऐकलं, रामाने सांगितलेली प्रसादाची गोष्ट लक्ष्मणानं ऐकली. आश्चर्य वाटलं, समाधान वाटलं. रामा रामा, मला माहित नव्हतं. तू असू दे, मी असू दे, भरत असू दे, शत्रुघ्न असू दे, आपण एकच आहोत. आपल्या मधील प्राण एकच आहे. रामा, मला माहित नव्हतं. ऐसे विचारिता पण लक्ष्मण झाला जयमान. युद्ध क्रोध हाती दारुण, हे पर्ण पै माझे. चुकलं. राम पण वेगवान आहे.
लक्ष्मण पण वेगवान आहे, भरत पण वेगवान आहे, शत्रुघ्न पण वेगवान आहे. मग मी जे म्हणतोय रामाला मारायला भरत आला किती खोटे. आता कळलं, खाली बघू लागला, लाज वाटली, उगच वागायला म्हणले. हा येवातील जयमान उतरून या धनुष्याचा गुण वंदोनी श्रीरामाचे चरण झाला लक्ष्मण अति शांत. शांत झाला लक्ष्मण सुद्धा, शिष्याचा अवतार आहे. लक्ष्मण सुद्धा शांत झाला, हात जोडले रामाला. धनुष्य या ठिकाणी जे लावलं होतं ते या ठिकाणी खाली ठेवलं गेलं आणि क्रोधायमान झालेला राग शांत करून लक्ष्मणानं रामापुढे हात जोडले. विचार करी आपणा आपण केवढे माझे मूर्खपण भरत शत्रुघ्न आमचा प्राण त्याची म्या रण का सोडावे. रामा अरे किती वेळ आहे. भरत आणि शत्रुघ्नामध्ये मी लोकबळ पाहिलं, स्वार्थ पाहिला. रामा कुठे फिरू हे पा. अरे मला माहित नव्हतं, तू असू दे, भरत असू दे, मी असू दे, आपल्यामध्ये कोणताही भेद नाही याचं ज्ञान रामा मला नव्हतं. आता वाईट वाटतंय. धन्य धन्य श्रीरामाचे ज्ञान जाणे भूत भविष्य वर्तमान माझे निर्सोनिया ज्ञान समाधान माझं दिदले. धन्यवाद, थँक यू. कशासाठी? अरे बाबा माझ्यामधील अज्ञान संपवलं गेलं. माझ्यामध्ये भेद होता. हा राम, हा लक्ष्मण, हा भरत आणि हा शत्रुघ्न, ही कैकेयीची, ही कौशल्याचा आणि मी सुमित्रेचा. माझ्यामध्ये भेद होता, पण माझ्यामधला भेद रामा तू संपवला. माझ्यामधील क्रोध रामा तू संपवला आणि एकात्मता आणली गेली. रामा आणखी एकदा तुझ्या पाया पडतो. विरुद्ध कर्माचे अति दुःख सांडोनी क्रोध निशक श्रीरामाचे पाठीशी देख अधोमुख राहिला. खाली बघितलेलं वाईट वाटलेलं आहे. अरे बाबा चुकलो. किती मोठा आनंद झाला असता भरताला बाण चालवला असता. सैन्य पण आपलंच होतं, भरत माझात, शत्रुघ्न माझात. जर नागाच्या तावात मी बाण चालवला असता तर काय झालं असतं? अनर्थ झाला असता. वाईट वाटतंय लक्ष्मणाला. खाली बघितलं, वर बघायला लक्ष्मण तयार नाही. श्रीरामे वारीला सौमित्र सेनेनी देखो निसाचार अवघी केला जय जयकार हर्ष निर्भर सैन्यासी. इकडे येऊ, इकडचं झालं म्हणले राम लक्ष्मणाचं. इकडं सैन्य बघाशी, समोर लक्ष्मण. भीती झालेली कंपायमान सैन्य झालेला आहे. अरे समोर आमचा लक्ष्मण उभा, हातामध्ये धनुष्य घेतलाय, आमचा काटा काढेल अशी अवस्था निर्माण झालेली आहे. तरी सुद्धा पाठीमागं जायचं नाही. आमच्या क्षत्रिय धर्माला कलंक लागू द्यायचा नाही. शस्त्र लपून सैन्य समोर चालतंय, सैन्याच्या जीवात जीवाला. का? जो रागावलेला लक्ष्मण होता त्याला रामानं मागे सावलं आणि राम पुढे आला. सत्य पुढे आलं, सद्विचार पुढे आला, रामराया पुढे आला. सगळ्या सैन्याला आनंद झाला. मोठ्यानं जय जयकार केला. श्री रामचंद्र भगवान की जय. आम्ही न करीतो रण मागे न वचो परतो न साहोनी सौमित्राचे बाण त्याजितो प्राण शास्त्र धर्म. काय अवस्था होती सगळ्याची. आम्ही पाठीमाग हटणार नाही. आम्ही लक्ष्मणाचं बाण आमच्या अंगावर घेऊन आम्ही आमचा जीव देऊ अशी अवस्था रामाच्या भरताच्या सैन्याची होती. प्रभू रामचंद्र महाराज की जय. 79 का? श्री गणेशाय नमो, श्री रामचंद्राय नमो. एवढा मुचानार्थ चुकवावा या राम समर्था. स्वधर्म रक्षी श्री रघुनाथ कृपावंत दिनांचा. ग्रंथालय गणेश गणपतीला विद्या सरस्वतीला आणि बसलेल्या साधू संतांना नमस्कार करून सद्गुरूच्या कृपेनं कथेचा सांगत आहेत. हा लक्ष्मण
भरत असताना तिकडून भरत शत्रुघ्न भेटायला आलेत. लक्ष्मणाला भास झाला की रामाला मारायला आलेत. आल्याबरोबर हा लक्ष्मण विताला सज्ज झाला. विताला सज्ज झाल्याबरोबर हा प्रभ्रमण त्याला अडवलंय. लक्ष्मणा हे नाही, तुला माहिती नाही म्हणला. अरे भरत शत्रुघ्न राम आणि लक्ष्मण एकच जीव आहे. अरे आलेला आहे याचा भाव बघा आधी. युद्ध करतोय कशाला? अरे तू त्यांना बाण उचलला नाही, ते काय करत आलेले हे तरी बघ. स्वामी द्रोही समस्त मागे पळताना का पाहतो शास्त्र धर्माचा अनर्थ अरे मी निश्चिता चुकविला. अरे लक्ष्मण म्हणतो धन्य धन्य प्रभुरामा, हे ओळखणारे तुम्हीच आहात, जाणणारे तुम्हीच आहात. मला समजलंच नाही भरत आलाय कशासाठी आणि भरताचं आपलं किंवा शत्रुघ्नाचं आपलं काय परिस्थिती आहे नेमकी कसं आहे ती मला माहितच नव्हतं. मला आज तुम्ही मला सांगितलं. आज हे युद्ध होणारा हे अनर्थ होणारा आज तुम्ही वाचवलाय. धन्य म्हणजे हा प्रभुरामा तुम्ही. करिता रामनामाचे स्मरण सध्या अनर्थाशी निर्दळला तो राम केली जन्म मरणा मला लक्ष्मण म्हणतो रे रामाचं स्मरण केलं. कसलं जरी अरिष्ट आलं, कसलं जरी आपलं विघ्न आलं तरी नामानं नाहीसं होतंय. आणि राम जर प्रत्यक्षात बघितला, डोळ्यानं जर बघितला तर पुन्हा जन्मायचा मरायची वार्ता संपली. मग तो धन्य धन्य आज आम्ही झालो. न्यायचे सैनिक बोलती श्रीरामाची करुण तुते अवघे आनंदे नाचते श्री रघुपती कृपाळो. सगळ्या नाचायला लागली. प्रत्येक जण भारताच्या सैन्यामध्ये आणि प्रत्येक जण म्हणतोय आज आम्हाला राम बघायला मिळणार, आज आम्हाला रामाचं दर्शन होणार आहे. आज आम्ही धन्य झालो, आम्ही जन्माला आलोय. जन्माला आल्याचं सार्थक आज आमचं झालं का? रामाचं दर्शन होणार आहे, भेट होणार आहे. सगळ्या सैन्याला आनंद झाला, नाचायला लागले. भरत भेटो आला म्हणा हर्ष सीतेची यमना दे कोणी आणि दशेना अतिशय चौगुणा लादा. भरत भेटायला आला वनामध्ये. सीतेला काय आनंद झाला. अरे भारताला राज्य द्यावं आणि ह्यांना वनवास भोगावा एवढं ह्याच्यापासून निर्माण झालंय. आणि आज तो भरत आम्हाला भेटायला आलाय. राज्यावर बसला नाही बरं, भेटायला आलाय. सीतेला इतका आनंद झाला म्हणतात, चौगुण आनंद झाला. इतका आनंदाने सीता उल्हासित भेटून भरत श्रीरामाने विद्यात स्वराज्य पावेल रघुनाथ हा भावार्थ सीतेचा. सीतेला आनंद का झाला? भरत भेटायला आलाय. आल्याबरोबर सीतेला असं वाटलं की इतर रामाची विनवणी करेल भरत, मी राज्य करणार नाही म्हणेल. आणि रामाला विनवणी करून भरत माघारी नेईल. रामाला माघारी नेईल, अयोध्येच्या राज्यावर पुन्हा रामाला बसवेल ह्याच्या विषय आनंद. कोणी रघुनाथ सैन्य राहुनी समजतो रथ सांडोनिया भरत पायी धावत अनवानी. सैन्यामध्ये आले नाही, पण भरताना रामाला लांबना बघितलं. लांबना बघितल्यावर भरताना सगळं सैन्य बी जागेवर, रथ बी जागेवर, रथावर उडी मारली. आणि रथावर उडी मारून पुढे सुटला भरत. पुढे एकटाच पळत पळत आल्याबरोबर धन्य तो भरत. धना लागी जेवी कृपान दुकाळ्या लागी मिष्टान्न देखावया श्रीराम दर्शन तैश म्हणा भरताचे. द्रष्ट दिला एखादा धनासाठी एखादा कृपण असावा कृपण. अरे धनासाठी वणवण वणवण हिंडावा आणि अचानक त्याला धनाचं कुठंतरी हांडा सापडावा, धनाचं गाठूड सापडावा. अरे खाण्यापिण्या सुद्धा विचार करायचा नाही, चिगाटच पळल त्या धनासाठी. किंवा म्हणजे एखादा भुकेला असावा, अन्न अन्न करून मरण्याची अवस्था असावी. पूर्वीचा काळ होता अन्नासाठी, अन्न करायची. अरे अशा अन्नासाठी जीव जातोय, अशाला मिष्टान्न मिळावा. त्याला जेवढा आनंद तसा भरताना चक्रा जायच्या चंद्र किरण जीवना लागी जैसा मिना देखावया रघुनंदना
तैसे मन भरताचे. जसा हा चकोर नावाचा पक्षी असतो, चकोर चंद्र उदय झाला की त्याला आनंद असतो. चंद्रावर त्याला प्राशन असते, त्याला बाकीचं अन्न खात नाही, ते फक्त चंद्र उदय झाला की तो हा प्राशन करतो. चंद्राची वाट बघावी आणि चंद्र उगवावा, त्याला जसा आनंद असावा. तो पाण्यातला मासा बाहेर पडावा आणि तरपडावा आणि अचानक उडी मारावी आणि पाण्यामध्ये जावा. जसा त्या माशाला आनंद असावा. माशाला किती आनंद होईल, जीवन वाचलं. चक्राला किती आनंद होतो, आज चंद्र पाहिला तसा हा भरताला आनंद झाला. चुकली आणि बाळ मातेशी भेटीची कळवळा. श्रीराम भेटावया तात्काळ तैशी तळमळ भरताशे. एखादा लहान बाळ असावं आणि यात्रेमध्ये तो बाळ चुकावा. अरे बाळ चुकल्याबरोबर आईची तळमळ त्या बाळाविषयी असते. बाळ माझं गेलं कुठं, आणि बाळाची तळमळ आई विषयी असते. अरे माझी आई हरवली आहे, कुठं भेटल. जसा दोघाला विरह व्हावा आणि अचानक दोघाची गाठ पडावी, जसा त्यांना आनंद मिळावा आईला बी आणि बाळाला, तसा हा भरताना झाला. बहुकाळे आलिया भरता लादे भेटे पतिव्रता. तैसे भेटावया रघुनाथा उल्हास चित्ता भरताच्या. एखादी महापतिव्रत असावी आणि तिचा पती अनेक दिवस गावाला जावा, आणि तो गावावर अचानक यावा. आल्याबरोबर तिनं बघितलं, तिला इतका आनंद व्हावा, त्या महापतिव्रतेला इतका आनंद व्हावा, पळत जाऊन त्याचं दर्शन घ्यावा. तशी अवस्था भरताची. वडती चणे कट करून निघाली भरणे. तैशाची निज प्रेमे संपूर्ण भेट जाऊन श्रीरामा. वानर असतात वनामध्ये वानर. अरे वानराला चण फार आवडतात आणि अनेक दिवस त्याला चणच मिळू नाही, आणि कुणीतरी एखादा यात्रे करून जावा, त्यानं वानराला चण टाकावं. जसं त्या वानराला आनंद व्हावा, तसा आनंद त्या भरताला. कोणी स्वलिव केले वानर उडी घाले तात्काळे. ऐसा आनंद कळवले सप्रेम आला भरता. माकडाला केळी फार आवडते, एकदम सुंदर केळ असावी आणि केळीची वाट बघावी त्या माकडानं. आणि अचानक त्याला केळीचा घड नजर काढावा. एकदम सुंदर केळ पाहिल्याबरोबर वानर जशी त्यानं त्याच्यावर झडप घालावी. जीवा सवे तैसा प्राण तैसा भरत सवे. शत्रुगुणा भेटावया श्री रघुनंदना. उदित मना दोघांचे. जीव आणि माणूस एकच, त्याच्यामध्ये भिन्न आहे का. तसा हा शत्रुघ्नाने तो भरा दोघं बांधू आहे. जीव आणि प्राण दोघे सख्य असावे, तसे दोघं हा सख्य. साखरे सवे जेवी गोडपणा सुमना सवे सुवास संपूर्ण. तैसा भरत सवे शत्रुगुणा रघुनंदना पाहावया. जसा फुल असावं, फुलासंग सुगंध, फुलाच्या वेगळा नाहीच राहा. किंवा म्हणजे साखर आणि गोड, नाव साखर आहे पण गुढी आणि साखर दोन्ही एक असावे, तसा शत्रुघ्नाने हा भरा. उदका सवे जैसे सीतापना चंद्र सवे प्रभा पूर्ण. देवी भरता सवे शत्रुघ्ना रघुनंदन पावया. अरे जसं म्हणजे भरा, जसा चंद्र उदय हो, चंद्राने प्रकाश, तो सूर्याने प्रकाश, दोन्ही जसं संकट असावं, तसा भरत आणि शत्रुघ्न आहे. दोघाला आनंद झालाय का, तर हा प्रभुरामाला भेटायचंय. राम भेटायला आले, दिसला राम. श्रीरामाचा मित्र निसता भरत झालाचे देखता. उल्हास नसडे निजचिता प्रेम अवस्था नावरे. बरंच जवळ आला. आल्यावर बघितलं सीता, लक्ष्मण आणि हे प्रभुराम आहे, तिन्ही बघितले आणि इकडून हे दोघं आहे. बघितल्यावर त्या भरताला इतका आनंद झाला होता, इतका अंतकरून भरभरून आलाय. तो भरताला उल्हास
धावन धरले दृढ चरण सव्याची घातली लुटा अंगळा अत्रुधारत्रवती नयना प्रेमे शत्रू गुणा लागला पायी भरताना पळतच गेला. पळत गेल्याबरोबर पाय धरला आधी लोटांगण घातला. शत्रुघ्न आला त्यानं बी पाय धरलं. पण भरताचं प्रेमच वेगळं. डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. लोटांगण तर घातलं पाय तर धरलं पण आता रे रडू लागला. या दोघांचे गती नयन श्रीरामाचे त्रवती लोचन हा पडले आलिंगना त्रिवेणी पूर्णा व उचलले. शत्रुघ्नाची रामाची भेट झाली हो. भेट झाल्याबरोबर रामाच्या सुद्धा डोळ्यातनं पाणी आलं. रामाच्या डोळ्यातनं भरताच्या शत्रुघ्नाच्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. भेट झाल्याबरोबर नाथमल्ली म्हणतात त्रिवेणी संगमाची निर्मिती व्हावी किंवा त्रिवेणी संगम पाणी यावं. तसं म्हणजे ह्या तिघांच्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. राम पूर्ण स्वया गंगा जीवना भरत यमुना ती पवना सरस्वती तो शत्रुघ्ना त्रिनी पूर्ण होऊ सरले. हे प्रभ्रमाच्या डोळ्यातनं पाणी आलं तो गंगा म्हणजे असले भरताच्या डोळ्यातनं पाणी आलं तो यमुना आणि शत्रुघ्नाच्या डोळ्यातनं पाणी आलं तो हे सरस्वती. गंगा यमुना आणि सरस्वती हा तिन्हीचा हा संगम असावा. त्रिवेणी संगम निर्माण व्हावा तशी यांची अवस्था झाली. संगमित त्रिवेणी रूप उड्या गंगा उदका निष्पाप भरत शत्रुघ्न निर्विकल्प श्रीराम रूप तेवी झाले. हे प्रभुराम हा गंगा बघितल्याबरोबर प्रत्येक माणसाचं पाप नाहीस होतं. पण हा प्रभुरामाच्या डोळ्यातनं गंगा निघाली. म्हातारे तिघजण एक झाले. हे तीन ऐक्य रूपाला मिळाले. इथं पाप आणि पुणे राहिलेच कुठं. तीन ऐक्य स्वरूपाला मिळाले. अरे तिघांनी वाटलं आपण वेगळे नाही आपण एका जागेवर नाही एकच आहात. लवण जला झाली बेटी तशी केव्हा पडली मिटे विरोनी ते येरेरांच्या पोटी ऐके संतोषी सुखरूपा. पाण्यामध्ये मीठ टाकावं. मीठ आणि पाणी एक व्हावं. मिठातनं पाणी बाजूला काढता येतं का किंवा पाण्यातनं मीठ बाजूला काढता येत नाही. टाकलं एकदा की पाणी तसं म्हणजे भरत शत्रुघ्न आणि प्रभुराम एक झाली. एक मीठ आणि पाण्यासारखी एक झाली. म्हणजे त्यांच्यामध्ये भावच राहिले नाही. त्यांच्यामध्ये भेदच नाही. हा तिन्ही एका स्वरूपाला झाली. अग्नि कर्पूर लिंगना परम प्रेमे दैदिप्यमाना सयचा ध्वनी अर्पण होती गमना निर्विकारे. कापुराला अग्नी लावावं. लावल्याबरोबर कापूर आणि अग्नी पुन्हा उरतोय का. अग्नीची राग बी नाही कायच नाही. तसं म्हणजे हे एक रूपाला मिळाले. आपण भिन्न हे भरत आहे शत्रुघ्न आहे हा प्रभुराम आहे. ह्याच्यामध्ये भावच राहिला नाही. सगळे म्हणले असते रे हा तिन्हीची तिन्ही एक रूपाला झाली. तैज भरत आणि शत्रुघ्न श्रीरामा देता लिंगणा दोघा नटवे दोन्हीपणा झाले परिपूर्ण श्रीरामे. प्रभुरामाने अलिंगन दिले एकमेकाला. तिघांमध्ये भावच उरले नाही. तिन्हीची तिन्ही हा एक स्वरूप झाले. अग्नीची काटे केवी देते ते अग्नि रूप स्वयं होते. भरत शत्रुघ्नाची तशी ते स्वयं होती श्रीरामा. अग्नीला भक्षणासाठी काष्ट टाकावा. अग्नी पेटावा आणि त्याच्यामध्ये लाकडं टाकावी. लाकडं टाकली की जशी त्या अग्नी रूप होता. पुन्हा असणारे त्याच्यामध्ये हे लाकूड पण उरतोय का. तसे भरताने शत्रुघ्न हे रामाच्या स्वरूपाला विलीन झाली. वेगळेच नाही. त्यांचे दे कोण्या लिंगणा सीता आणि लक्ष्मणा ऐक्य पडले लिंगणा भिन्नपणा दिसेना. सीतेला बघितलं लक्ष्मणाला बघितलं. ह्यांचं आलिंगन पहिल्याबरोबर सीतेला वाटलं यांच्यामध्ये भिन्नच नाही. तिने म्हणले सारी एक रूपच झाले.
अरे याच्यामध्ये मी तू पणा म्हणायचा विषयच उरला नाही. महाभारत आणि शत्रुघ्ना तीही वंदिता लक्ष्मणा ऐक्य पडल्या लिंगणा भिन्नपणा दिशेना. शत्रुघ्न लक्ष्मण पुन्हा त्याला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यावर तिन्ही एक स्वरूपाला तिन्ही बी एक, त्याच्यामध्ये भिन्न भावच नाही. एक पिंड जन्मले त्रुटी त्याशी केव्हा पडली मिठी विसरणी हा दुःख कोटे सुख संतुष्टी श्रीरामे. तिन्ही असले सगळे एकाच पिंडाचे. मुळाला पिंड एकच, त्याचं भाग केलं पण त्या भागापासून झालेले मग मुळाला किती आहे? एकच आहे. मग लक्ष्मणाला सांगितलं प्रभू रामा हे लक्ष्मणा तुला माहित नाही मला भरत आणि आपण एकच आहात. मग कसे एक आहात? त्यानं सांगितलं एका पिंडाची आपण 5 जण आहेत. मला 5 जण. ती म्हणला अरे आपण 4 आहेत, 5वा कुठे आहे? ती म्हणतो लक्ष्मण म्हणतो आपण किती आहेत? 4. मग तुम्ही 5 म्हणता मग 5वा आहे तर कुठं? त्यानं सांगितलं पुणे 5वा पुढे तो भेटणार आहे. जवळ या तर गुकुळ टिळक पूर्वी हेळण स्वाभाविका वेगात संग माच्या सुख द्वंद्व सुख दुःख विसरले. याच्यामध्ये तू त्याची भानगडच नाही ना. प्रभू जवळ आहे. एक रूप झाल्याबरोबर मी तू पणा म्हणायचं तिथं गरजच नाही. सगळ्या रूपाला मिळाले. नित्य निकट असता जाण स्वभावे उपजे हेळना सवे दोष गुणा सहज संपूर्ण देखते. जरी असले एकमेकाची हेळना केली की तिथं दोष निर्माण होतो, तिथं मी मनात निर्माण होतो आणि तिथून वाढत जातो. पण ह्याच्यामध्ये तेच नाही. हेळना बी नाही, कुणी कुणाला बोलणं नाही. म्हणजे असं चौघाची चौघा एक रूप झाले. चंदनाचं भवते समस्त हरी बोरी चंदन होता त्यांशी दुध देव माता वंदितो घेती श्रीमंत बहुमोले. चंदन असतं चंदन. चंदनाचं झाड मलयागुरु नावाचं चंदन असतं बरं का. हे आपलं नाही, मलयागुरु नावाचं. तो जर असतं रे उगवलं हिमालयाच्या असतं ते इथं नाही, हिमालयामध्ये येतं आणि ते उगवलं की तो बोरी बाबळी सगळी झाडं चंदनमय करतं ते चंदन. आणि तो जर चंदन बाजारात आणलं तर गोरगरीब नाही म्हणजे त्याला श्रीमंत लोक पैसे देऊन विकत घेतात. पण ते नाही मिळत, त्याला सुद्धा ते नाही मिळत. एवढा चंदन याते प्रेमा दिपो दिप्या गाद महिमा त्याशी भिल्लांगणा ती आदमा आणि ता धर्मा कोश करुणे. चंदनाचं मोल किती आहे? त्याच्या असणारे त्या चंदनाच्या मोलाचं गणित नाही, इतकं मोल आहे चंदनाचं. पण म्हणजे तिथं हा भिंडीने असावी. भिंडीने वनामध्ये राहणारे त्यांना काय चंदन काय पिंपळ काय नाही काय जरी असतं भिंडीला काय असते ते म्हणले असते पळस आणतील लाकडं म्हणे काय आणतील. त्यांना त्याचं ज्ञान बी नाही, त्याची गरज बी नाही, त्यांचा काही विषय बी नसतो भिल्लाचा. म्हणजे असणारे चंदनाला किंमत कोण देतो? चांगली लोक चंदन. पण त्या भिल्लाला चंदनच माहिती नाही काय आहे ती. म्हणून असणारे तो मोलाला चढतो श्रीमंताच्या घरी. तो मुख्य चंदन मलयांद्री ते भिल्लांच्या दमानारे त्याशी झाला अग्नी माझारी रांदी त्यावरी कंजी भाजी. चंदन मलयागुरु नावाचा पर्वतामध्ये आणि तिथं हा भिल्ली राहतात भिल्ली. पण त्यांना मलयागुरु आहे, त्याचा सुगंध होतोय, त्याची गरज नाही त्यांना. तोडणार सुगंध जरी आला तरी ते तोडणार आणि तोडून मला त्याच्यावर स्वयंपाक करतात. चंदनाची त्यांना गरज बी नाही, ते विचार बी करत नाही. काय जरी असलं तरी भिल्ल हा चंदनावर निकट वाशा बघाला सुवास हेळ सोनी चांडीला विषय साधा बाया पुला चंदन जाळीला विषयार्थे. आणि चंदनाचा सुवास जरी आला, चंदनाचा सुवास जरी आला, सुवास जरी आला तरी त्याला काय वाटतं? बेलाला स्वयंपाक करतात त्याच्यावर. तू असणारे अंधार असतात जाळून वास जरी आला तर ते हेळ सळतात का? गामल्याचा वास येतो या लाकडाचा. त्या चंदनाला तो असणारे दूषित ठरवतात. हे भिल्लन चंदनाचा गुन्हा कैसा
जाळी त्याही दे सुवासा तो नयाची भिल्लीच्या मानसा त्याचे निकालची शिजवी कांजे. चंदनाचा स्वभाव आहे चंदनाचा. ए माझं नाव काय लावलंय तू? ठेव थांबा 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 ठेव जाते जाऊन तिथं बस. हा तशा साधूपाशी एक बस तिथं तिथं बस मारताना तशा साधूपाशी एक आहेत गुण देखील तो येण्यास ते मग आपल्या विषय स्वार्थी जाळू जे धावती वर्म परशा. त्यांना स्वयंपाक तयार केला. आता चंदनाचा श्वास जो जाळतोय त्याला बी सुगंध आणि जो नाही जाळीत त्याला बी सुगंध आहे. स्वयंपाक करतात भिल्ल त्याचा सुगंध सुटतोय. मग सुगंध फक्त भिल्लालाच आहे का? ती तर ह्याला सांगतात. अरे पण तिथं असणारे किडा मुंगी कुणी जरी असेल जाळलं तरी ते चंदन सगळ्याला सुगंध देणारच. रात्री असून संगती जो साधूचा दोष न देखते ते धन्य धान्य त्रिजगते त्या ते वंदिती शिवशक्रा. जो सारखा म्हणजे साधूच्या संगतीला असावा आणि साधूच्या संगतीला साधू कसा बी असू द्या पण त्याचा दोष गुण जवळ असून जो काढीत नाही त्याचा दोष गुणाचं वर्णन करीत नाही ते धन्य ते संत आहेत म्हणले. त्याला देव सुद्धा वंदितात. वरी जर आली तो मूर्ती दुसऱ्याचा दोष गुण काढायचा कधी नसतो आणि काढायचा कधी नाही. जर दुसऱ्याचा दोष गुण जर काढीत बसला की विनाकारण पापाची साठवण आपल्या होती. रात्री मी सांगितलं तुम्हाला किलमिस पाप किलमिस म्हणजे ही पाप असतात आपण केलेले. आता दुसऱ्याचा विनाकारण दुसऱ्याला नावं ठेवणार काय काय सवयच असते. काय माणूस पुढे जरी गेला ती माग त्याची टीका कायमच सवयच आहे. पडले वळण इंद्रिया सकळा म्हणजे अरे माणूस इथून पुढे गेला की माग त्याची टीका करणं हे इंद्रियाला असणारे सवय पडलेली नाही. हेच खरं पाप आहे आणि हेच पापाचं साठवण होते आणि हे साठवण होऊन पुढील जन्माने हे केलेल्या साठवणीचा प्रारब्ध बनवून पुढच्या जन्मामध्ये सुख दुःख आपल्याला ह्याच्यामुळे भोगावं लागतं. तसं म्हणले असतं हा जो आहे तो ज्याचा कुणाचा दोष गण काढतच नाही आणि काढीतच नाही हा खरा साधू आहे. म्हणजे वरी जरी गेला तर देव सुद्धा त्याला हा वंदितात. तो जरी आला तरी देव नमस्कार करतात. साधू संगती अरणीचा सोडी न देखती गुण दोष त्या पाशी अवतार पुरुष द्यावा या उपदेशा सोय येते. साधूच्या संगतीमध्ये असून जर साधूचा दोष कधीच वर्णन करीत नाही मुखानं कधीच त्या साधूला निंदे म्हणत नाही त्यांना काही बी करू द्या पण हे नुसतं बघा पण कधी त्याचा उच्चार करणार नाही. माशाच्या वंशामध्ये अवतार पुरुष सुद्धा जन्म घ्यायला तयार असतात. कुणाच्या कधी आपल्या मुखातनं कधी कुणाला वाईट म्हणत नाही कुणाला दोष देत नाही कुणाचं गुणाचं केलेल्या कर्माचं वर्णन करीत नाही. अशा ठिकाणी खरा हा साधू आहे. वर्ण देव सुद्धा म्हणतात आणि योगी सुद्धा म्हणतात अशाच्या ठिकाणी आम्हाला जन्म यावा मिळावा. अवतार मूर्ती श्री वामना त्याशी कश्यप उपदेशिण्याला आगाध साधूचे महिमान पूज्य सज्जना ती लोके. देवाला वर्णन केलं देवाला उपदेश केलाय. कश्यप ऋषीनं वामन अवतार भगवंताचा अवतार आहे वामन चौथा अवतार आणि तो वामन अवतारामध्ये कश्यप ऋषी त्या वामनाचा गुरु झाला आणि त्याला बोल हा कश्यप ऋषीने केला. सगळ्या देवानं अवतार जरी घेतलं 10 देवानं अवतार किती घेतले 10 अवतारामध्ये देवानं गुरु केला बरं का. कृष्णामध्ये केला ह्याच्यात केला तर वामन मध्ये केला. प्रत्येक अवतारामध्ये हा गुरुच केला देवानं सुद्धा. म्हणून हे साधूला किंमत आहे. साधू महत्वाचे साधू श्रेष्ठ आहेत ना. याचे रामायणात वसिष्ठापाशी श्री रघुनाथ विनीतता उपदेश घेत
साधू संत अतिपूज्या त्याच्यासाठी या अवतारामध्ये प्रभुरामानं सद्गुरु हा वशिष्ठाला शरण गेले आणि सद्गुरु वशिष्ठापासून बोध घेतला. वशिष्ठानं सर्व शिकवलं, तो कुलगुरु बनवला आणि किंमत गुरुला दिली. म्हणजे प्रत्येक अवतारामध्ये देवानच गुरु केलाय. जावया गुण दोष हेळनाशे वेग झाल्या साधूचे त्याचा अनुताप दोष निर्शे पुढे भेटी पाशी स्वानंदा. तरी साधूला शरण का जावं? जरी आपल्याकडनं झालेला असेल गुण दोष काय जरी आपल्याकडनं घडला असेल किंवा आपण कर्म करताना कुठेतरी हुकलो असेल, दोष लागला असेल, मग सद्गुरूला जर शरण गेलं ना तर म्हणजे आपल्याला हे सद्गुरू आपल्या गुण दोषाचं निवारण करतात. म्हणून म्हणतात गुण दोष येते न विचारी काय ठाव दिला पाहिजे. आपले म्हणजे असतं रे आपल्या मागचा पाठीमागा लागलेला गुण दोष काय जरी किलबिस असेल हे सद्गुरू त्याचं निवारण करतात. राम त्याजोनी मातुळे भरता वेगानुताप येतो सुचनाता पुढती भेटता तिसऱ्या गुणात सध्या सुख प्राप्त भरताशे. मामाच्या गावाला होतं, मामाच्या गावाला हे सगळं रामायण आतापर्यंत घडलं भारताला माहिती नव्हतं. मामाच्या गावाला होता आणि ज्यावेळेला मामाच्या गावात त्याला जाऊन आणल्या त्याबरोबर राम वनवासाला गेला. राम वनाला गेला, सीता गेली, राज्य भारताला द्यायचंय हे त्याला कळलं. कळल्याबरोबर त्याला अनुताप इतका जरा पश्चाताप झाला, अनुताप झाला, इतका योग झाला भारताला. रात्रंदिवस तरमणायचा, त्याला कसलं सुख नाही, इतका दुःखे जळतोय. पण आज तो भरा तिथून रामाच्या भेटीला आला आणि भेट रामाची झाल्याबरोबर हे 3 ताप त्याचं नाहीसं झालं, अनुताप नाहीसा झाला. वेगाचा जो संयोग पाप भंगे होय सुख भोग भरत चुकी झाला सांग निवाले सर्वांग शत्रुघ्नाचे. योग भरताला योग झाला होता. योगासारखं दुःखच नाही हो. आता योग म्हणले की माणसाला माहिती योग हा दुःख सगळ्या म्हणजे हा दुर्धर असतं आणि तो योगाचं दुःख ज्या वेळेला हे रामाला भेटला बरं त्यावेळेला तो योग ताप हे दुःख सर्व नाहीसं झालं. श्रीराम भरत आणि शत्रुघ्न ऐक्य पडल्या लिंगणा ठेवा माझी सुख संपन्न आनंद घना श्रीरामा. राम लक्ष्मण भरत सगळी एका जागेवर चौघाची चौघ मिळाली. मग चौघाची चौघ मिळाल्याबरोबर सुखाला काय उणीव आहे का तिथं? चौघाचं एक झालं आणि आनंदानं एकमेकाला हा लिंगन दिपी अनेक दीप लावी ती सकळ दिपी एकच दिपी भरत शत्रुघ्न ऐश्वरी ते अभिन्न तिथे भिन्न झाले. सुंदर दृष्टा दिलाय म्हणजे एकच दिवा असावा आणि अनेक त्याच्या दिवा असे अनेक असावे. दिव्याला दिवा लावायचा की दुसरा दिवा तयार, पण प्रत्यक्ष पाहिलं तर लागले एकच. सगळी जर एका जागेवर मिळवून एकाला लावली तर दिवा एकच ज्योत. तसं म्हणजे हे 4 जण वेगळे वेगळे होते. ज्या वेळेला हा प्रभुरामाची ऐक्य झाले त्यावेळेला सर्व ऐक्य दिवा जसा ऐक्य असावा तसे हे ऐक्य झाले. जे सुख झाले श्रीराम भेटी ते सुख बोलता नय गोटे एका जनार्दनी पडिले मिठी सख सुख संतोष श्रीरामा. संपवलाय आजच्या अध्यामध्ये भरत शत्रुघ्न राम लक्ष्मण यांची भेट झाली आहे. मग म्हणे यांची भेट झाल्यावर ह्यांना जे आनंद झालाय ते म्हणजे माझ्या सुद्धा मुखाने वर्णन करता येत नाही. इतका आनंद ह्यांना झालाय आणि इतकं सुख तिथं झालंय. भरत श्रीरामानुवाद संवादेव चंडेल परमानंदा एका जनार्दनी निज बोध कथानुवाद सुख सेवे. आता उद्याच्या अध्यामध्ये भरताचं आणि प्रभुरामाचं दोघांचं भाषण होईल. दोघं एकमेकाला बोलतील. भरत मागणं आलाय, भेटायला आलाय. मग मागची सगळी हकीकत प्रभुराम विचारेल, भरत सांगल, भरत विचारेल, राम सांगल
एकमेकाला प्रश्न उत्तर करतील. सुंदर गोड कथा आपल्याला उद्याच्या लाईव्ह श्री भावार्थ रामायण अयोध्याकांड एका कारण घ्या श्रीराम भरत शत्रुघ्न योगेना पंचम दशाध्याय गोळा वय 126 श्रीरामचंद्र अर्पण वस्तु शुभम भवंतो मंडलिका पार्वती पदे शिवार महादेव सीताकांत श्री गुरुदेव दत्त स्वामी एकनाथ महाराज की जय सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय प्रभु रामचंद्र महाराज की जय पवन सो हनुमान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी